काढण्यासाठी केलेला जुगाड. हा याच्यातून धान्य काढायचं छोटंसं आहे. हे वेगळं आहे पण सुंदर आहे. वाचन झालंय का माहिती नाहीये. आणि त्याच्यावरती हा अर्धा तुटलेला आहे इकडच्या बाजूने. आपल्याला अर्धाच शिलालेख बघायला मिळतोय. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज. आज आपला विदर्भ सिरीजचा 9वा दिवस. आपण सुरुवात केली होती ती माहूरगडापासून. तो विदर्भात नाहीये पण विदर्भाच्या बॉर्डरवरून. तिथून आपण यवतमाळ, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि शेवटी गडचिरोलीत आलोय. तर इकडचे आपण 20 पेक्षा जास्त व्लॉग केलेत. साधारणतः 30-35 किल्ले कव्हर केलेत. खूप सारी मंदिरं कव्हर केलेत. तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा. हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील, याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील. पूर्ण सिरीज बघा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला पूर्ण सिरीज मध्ये भेटू. हॅलो, नमस्कार, राम राम मंडळी. विदर्भ भटकंतीच्या एका नव्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या आधी आपले विदर्भ भटकंतीचे बरेचसे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ते नक्की बघा आणि याच्यानंतर पण येतील. तर आपला आजचा विदर्भ भटकंतीचा 3रा दिवस आहे आणि आज 3ऱ्या दिवशी आपण आलेलो आहे ते वर्धा जिल्ह्यातल्या विरुळ गावी. वर्ध्यापासून साधारणतः 25-30 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे. किल्ला म्हणजे गडीच आहे. इथे साधारणतः काल आपण रात्री मुक्काम केला तो पुलगावजवळ मुक्काम केल्यानंतर पुलगाववरून पुढे आत्ता सकाळी उठून 7:30 वाजले सकाळच्या आणि या गडीला आलेलो आहे. गडीची अवस्था वर्ध्यातल्या बाकी गडींपेक्षा थोडीशी चांगली आहे. म्हणजे पडझड तर खूप जास्त झालेली आहे, थोडीशी चांगली आहे. तर चला बघू कशी आहे गडीत आहे. पण गडीच्या बाहेरून बघितलं तर इकडे प्रवेशद्वार आहे गडीचं आणि हा इकडे एक पहिला बुरुज आहे. इकडच्या बाजूने तो रस्ता येतो, तो बस स्टॉपकडून येतो विरुळच्या. आल्यानंतर हा समोरचा परिसर, दरवाजाच्या समोर खूप जागा आहे आणि हे जे बांधकाम दिसतंय आता समोरचं सध्या विटांचं आहे आणि सिमेंटीकरण केलेलं आहे. पण हा बुरुज जो आहे, हा बुरुज पूर्ण मातीचा आहे. ढासळतोय सध्या, थोड्या दिवसांचा सोबती आहे. गडीबद्दल आम्हाला थोडीशी काय माहिती सांगा. गाव कोणतं, गडीचा परिसर किती, आकाजी, जिल्हा वर्धा. वर्ध्यातलं. गडीबद्दल काय माहिती या चालता चालता सांगा, दाखवा आम्हाला गडी. हे या जागेपासून आहे ही जागा. इथून सुरुवात होते गडी. हे मकान आहे नाही का, ती जुनं. हा ते समोरचं, हा दरवाजा, मेन दरवाजा गडीचा. आणि गडीमध्ये आता कोणी लोक राहतात का? पाटील राहते ना, त्यांचं इथंच वास्तव्य आहे. गडीत आपण प्रवेश केल्यानंतर हा दरवाजा, इथं गडीत अजूनही लोक वास्तव्य करतात. बंदी जागा आहे. तिकडून मंगल कार्य आहे. पलीकडच्या बाजूने, इकडल्या बाजूला, इकडच्या बाजूला. ह्या दरवाजाच्या साईडचा जो बुरुज आहे, त्या बुरुजामध्ये असलेल्या भिंती आहेत इथे. याच्या वरती जाता येतं आपल्याला? जाता येईल ना, तिकडून रस्ता आहे ना, चाल ना तिकडून. चला तिकडून वरती जाऊ. या जुन्या इथे बनवलेल्या खोल्या. इथे या खोल्यांचे हे कशासाठी वापरतात? हे ज्वारी भरायची. हा ज्वारी. हे बघा, हे एक वेगळी गोष्ट आपल्याला बघायला मिळते. ही पूर्ण खोली जी आहे ती धान्य भरण्यासाठी बनवलेली आणि धान्य काढण्यासाठी केलेला जुगाड. हा याच्यातून धान्य काढायचं छोटंसं आहे. हे वेगळं आहे पण सुंदर आहे. आता आपल्याला बुरुजावरती जायची वाट आहे. याच्या इकडे वरती नाही जात आहे ना? गुरुजार एकच पोट आहे ना. हा, त्याच्यावरती तिकडे जायला जागा नाहीये. नाही नाही नाही, आपल्याला याच्यावरती जाता येईल फक्त. वरती पत्रा आहे की काय? हे स्लॅब आहे टाकून. इथं आल्यानंतर आपण इकडच्या बाजूने पायऱ्यांनी वरती जातो. थोडक्यात हा गडीचा सर्वोच्च भाग. इथून आपल्याला गडी दिसते. हा इकडे एक बुरुज आहे, या कोपऱ्यात एक इकडे, इकडच्या कोपऱ्यातला पूर्ण पडलेला आहे आणि चौथा इकडचा पण पडलेला आहे. या गडीमध्ये बरेचसे बुरुज असतील.
पण आता काळाच्या ओघात पूर्ण गेलेले आहेत. इथं बघितली तर सदरेसारखं बांधकाम आहे तिथे गडीतला म्हणजे महत्वाचा भाग. इकडे जर वाडे वगैरे असतील तर ते पूर्ण पाडलेले आहेत. आता वाड्यांचे काही अवशेष नाही येतात. आणि इकडच्या बाजूला हे गडीतलं अजून बांधकाम. हा इथे खाली दरवाजा आहे, दरवाजाच्या इकडच्या बाजूला ते अजून बांधकाम केलेलं आहे पूर्ण. ते आता ढासळलेलं आहे पूर्ण. इथे एक समोर बुरुज असेल. साधारणतः 1 एकर 1.25 एकर परिसरातली गडी आहे ही. जुन्या काळात संस्थानिकांनी गड्या बांधल्या, नंतर त्या खाजगी मालकीच्या लोकांच्या गड्या आल्या, पण त्यांना याचा खर्च परवडला नाही, म्हणून याची काळाच्या ओघात पडझड झाली. तर या गडीच्या इतिहासाबद्दल आपण थोडं बघितलं ना, तर इथले मूळ मालकांचे वंशज शशिकांत आणि खुर्जडीकर यांच्या मते खुर्जडीकर कुटुंबाचे एकेकाळी 4 गावाला महसूल अधिकार होते. त्यापैकी विरुळ हे एक गाव होतं. खुर्जडीकर कुटुंबाने सोनेगावचा जो किल्ला होता, आपण आधी बघितलेली गडी, ती संत आबाजींना दान केली आणि त्यानंतर त्यांचं निवासस्थान येते कुर्जोडीवरून या विरुळ गावी आणलं. विरुळचा किल्ला पिंडार यांनी बांधला. त्यानंतर येथे स्थायिक झाल्यानंतर खुर्जडीकरांनी त्याचा ताबा घेतला. हा किल्ल्याचा जास्त इतिहास असा इकडच्या याच प्रमाणात मिळतो आपल्याला. तर इकडे गावाच्या पूर्ण बाजूने डोंगर रांगा येतात, बाहेरच्या बाजूने पूर्ण. आपल्याला इकडच्या साईडला समृद्धी महामार्ग इथून पूर्ण दिसतो. हे इथं वाड्याचे अवशेष. हा मध्यभागी एक चौथर आहे. चौथऱ्याच्या बाजूला इकडे बघितले तर इथे वाड्याचे अवशेष आहेत. इकडच्या साईडला हे इथल्या एका बुरुजाचे अवशेष आहेत. बाकी इकडे एक विहीर होती, आपण ती विहीर शोधायची आहे. कुठे हे पत्रा टाकलं याच्या खाली का? हे इथे, हे इथं विहीर होती. हे इथं आहे बरोबर. याच्या खाली आता विहीर होती, पण जनावर वगैरे वरती चढतात याच्यावरती आणि खाली पडायची भीती आहे, म्हणून तिला पूर्ण दाखवून ठेवलेली आहे. इथं ही विहीर आहे. आपण याच्यावरचं थोडंसं झाकण काढलेलं आहे. जास्त मोठी नाहीये आणि खोल पण जास्त नाहीये. धरायचे कधी पण हे बांधकाम बघायचं. आजची पहिली गडी बघितली आपण आणि आता आपण दुसऱ्या गडीकडे चाललेलो आहे. आपल्या विरुळची गडी जास्त अवशेष नसलेली, त्यानंतर आता अशीच अस्तित्वहीन अंजी मोठीची गडी. तर जाताना समृद्धी आपल्याला आपल्या डाव्या बाजूला आहे इकडे, पण समृद्धीने प्रवास न करता लोकल रस्ता घेतला आहे. सुंदर आहे, वातावरण छान आहे, रस्ता पण मस्त आहे. आणि इकडं आले तर तुम्हाला जास्त प्रमाणात तूर दिसतीये आणि दुसरा म्हणजे कापूस दिसतोय. पाण्याची कमतरता खूप जास्त असणार आहे, कारण अजून पाऊस संपला पण नाही आहे. तरी पण इथले बऱ्यापैकी उदास झालेलं आहे. हे इकडं कापूस, काही ठिकाणी भेंडी दिसतीये, काही ठिकाणी कापूस, काही ठिकाणी तूर. जंगल पण आहे. गेल्या रस्त्यांच्या बाजूने अशी पूर्ण डोंगर पण येतात. मस्त आहे. नवीन प्रदेशात आला की काहीतरी वेगळं, काहीतरी नवीन परिसरात बघा, थोडं पिकांबद्दल माहिती, हे सगळं करण्यात प्रवासाची खरी मजा. चला अजून एका अशा गडीला जाऊ आपण. गडीत काय अस्तित्वात आहे, तिथं काय नाही बघू. अंजीडोहीमध्ये आलो आहे, अंजीचा किल्ला बघायला. गावात चक्कर मारतो इकडून इकडून. पूर्ण घरांच्या मधून रस्ता आहे, रस्ता सापडत नाही आहे, कारण किल्ल्याचं अस्तित्व असं काहीच नाही आहे. किल्ला विचारलं तर लोकांना समजत नाही आहे नक्की काय आहे ते. एखादा बुरुज वगैरे काय असेल तेवढंच. आता ॲक्च्युली किल्ल्याच्याच भागात आहे, पण याचं अस्तित्व काहीच नाही आहे. इकडच्या बाजूला एखादा बुरुज वगैरे काहीतरी दिसतोय, इकडे बघू.
अजून काय आहे का? हे एवढं दिसतंय का ताई? किल्ला जो होता जुना त्याचं काय अवशेष आहेत का इथे? गडी पाहायला आलोय. काय काय अवशेष कुठे आहेत काय बघता येईल आम्हाला? विशेष तर काही राहिलं तुमचा व्हिडिओ घेतला चालेल? नाही. ठीक आहे. मराठीतच बोला, मराठीत बोला. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. हा. त्याचे बुरुज वगैरे काय आहेतच की नाहीत? काहीच नाही राहिलेलं आहे आता. फक्त हा एवढा शेवटचा एक एवढा बुरुज. शेवट राहिलेला आहे आता. पूर्ण ओके. ही पूर्ण होती तिथपासनं हा पूर्ण होती. हा आता काही- पूर्ण आणि इकडच्या बाजूला पण त्याचे नाही, होते नाही, का? नाही. इकडल्या बाजूला नव्हते. पूर्ण त्या कॉर्नर पासून हा, हा. हे पूर्ण इथपर्यंत. इकडे पर्यंत. ओके. पण आता काही जसं विशेष राहिलेलं नाही. या बुरुजाकडे हा एवढा इथून दिसतो एवढाच का? एवढाच फक्त. तर किल्ल्याचं जे अस्तित्व आहे तो हा इकडून येणारा फक्त, आणि हा एवढा एक शेवटचा बुरुज. बाकी किल्ल्याचं अस्तित्व नाहीये. आता हा मला वाटतं 2-3 वर्षात हा पण बुरुज जाईल पूर्ण. बरोबर, पावसाळ्यात पडत राहतो तो. हा मातीचा आहे पूर्ण तो. सिमेंट सारखी माती आहे. सिमेंट ती चिवट माती असेल खूप सारी. बरोबर विरत नाही लवकर पाणी टाकल्यानंतर. बरोबर. हो. आम्ही पूर्ण गावाला चक्कर मारली पण आम्हाला नक्की इथं यायचं कसं तेच सापडत नव्हतं. पुष्कळ म्हणजे दरवर्षीच लोक येतात तिथे पाहण्यासाठी. हा हे बघण्यासाठी येत असतील. याचे बऱ्याच ठिकाणी इतिहासात नोंद केलेली आहे. बऱ्याच वेबसाईट्स वरती माहिती मिळते, काही पुस्तकांमध्ये. त्यामुळे इकडे येतात लोक शोधायला. तर आपण आताच शेवटी वर्गातला अंजी किल्ला फिरलो. अंजी किल्ल्यानंतर आम्ही वर्धा शहरात आलो होतो. वर्धा शहरातून पुढे सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमाला भेट दिली, जिथं महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्याची जवळपास 12 वर्ष काढली. त्या आश्रमाला भेट दिली. तिथला ब्लॉग काही शूट केलेला नाहीये, कारण आपला मेन फोकस जो आहे तो इकडची मंदिरे, गडी आणि किल्ल्यांचा आहे. तर आता त्यानंतर आपण पुढे निघालेलो आहे पवनार किल्ल्यावरती. सेवाग्राम पासून पवनारला जाणारा हा रस्ता आहे. पुढे आपण नागपूर रोडला जाऊन मिळतो. आता पवनार किल्ल्याची अवस्था आतापर्यंत जेवढे विदर्भात इथले वर्ध्यातले किल्ले पाहिले ते पाहून तर पवनार किल्ल्याबद्दल काय असेल, कसा असेल काय आयडिया नाहीये, पण अपेक्षा भंगच केला आहे सगळ्यांनी. तर आता पवनार किल्ल्याबद्दल थोड्या अपेक्षा आहेत की इथे काहीतरी बघायला मिळेल. चला बघूया पवनार किल्ला कसा आहे. सेवाग्राम पासून निघाल्यानंतर हा असा सिंगल रोडच आहे तिकडे जायला. चला किल्ल्यावरती जाऊन बघू किल्ला कसा आहे ते. तर आता आपण पवनार गावात एंट्री केली आहे. इकडच्या बाजूने बघितलं, हा इकडचा रस्ता सेवाग्राम कडून येतो आणि इकडच्या बाजूला हे पवनार गावात जातो. गावात एंट्री करताना एकदम सुरुवातीलाच किल्ल्याचे एक आपल्याला दरवाजा बघायला मिळतो. किल्ल्याला 4 ते 5 दरवाजे होते असे इतिहासात उल्लेख मिळतात, पण त्यातला हा फक्त एकच दरवाजा सध्या शिल्लक आपल्याला बघायला मिळतो. तो ही गावाच्या बाजूने असणारी तटबंदी. किल्ला नदीच्या कडेला आणि इकडे आल्यानंतर गावाच्या बाहेर होती पूर्ण तटबंदी आणि दरवाजे. तर आता इथं बघितला हा आपल्याला एक किल्ल्याचा दरवाजा बघायला मिळतो, म्हणजे गावाच्या शेजारी असणाऱ्या तटबंदीचा. हे त्या दरवाजाचे अवशेष. याच्यावरती कुठेतरी शिलालेख कोरलेला आहे असं पण वाचायला मिळतं. तो शिलालेख कुठे आहे का? इकडच्या बाजूला तरी कुठे नाहीये. इकडे कुठे मिळतोय का बघू. हा बाहेरच्या बाजूने बघा पाहतोय. हो, इकडे आल्यानंतर आता आपल्याला इथे हा शिलालेख बघायला मिळतोय. हा शिलालेखाची वाचन झालंय का माहिती नाहीये, आणि त्याच्यावरती हा अर्धा तुटलेला आहे इकडच्या बाजूने. आपल्याला अर्धाच शिलालेख बघायला मिळतोय. तर आपण तो एक बुरुज बघितला होता दरवाजा, तिथून जवळपास आपल्याला 1-1.5 किलोमीटर पुढे यावं लागतं. गावात न जाता हायवेला जायचं. धाम नदी लागते इथे. धाम नदीवरती जो पूल बनवलेला आहे त्या पुलाच्या खालून टर्न घ्यायचा आणि एक दर्ग्याकडे जाणारा रस्ता शोधा. किल्ल्याचा रस्ता सहजासहजी कोणी सांगणार नाही, पण दर्ग्याकडे येणारा असं विचारलं तर तुम्हाला इकडे येऊन पोचतो आपण. आता इथे एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इकडच्या
डाव्या बाजूला ही जी धाडी भरली दिसते याच्यामध्ये किल्ल्याची तटबंदी आहे. इथे एक बुरुज असणार आणि हा इकडची साईड म्हणजे किल्ल्याचा एक दरवाजा. इकडच्या बाजूला जर बघितलं तर ह्या झाडात पण एक किल्ल्याचा बुरुज असेल, पण आता हे पूर्ण झाडात गेलेलं आहे, त्याचं अस्तित्व काहीच शिल्लक नाही आहे. इकडच्या बाजूची ही तटबंदी जर बघितली तर थोडीशी इकडे दिसते. तर किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जर आपण बोललो तर वाकाटक राजा प्रवरसेन राजाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्या राजाची पवनानगर ही त्या राज्याची राजधानी होते. तेव्हा या राज्याला हा किल्ला तेव्हा प्रवरानगर नावाने ओळखला जात होता. त्याचा अपभ्रंश झाला आणि याचं नाव पवनानगर बनलं. आणि इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा फक्त दर्गा बघायला मिळतो. दर्ग्याच्या जवळ कुठेतरी एक विहीर आहे, ती विहीर आपल्याला बघावी लागेल, पाहायला मिळते का. आणि दर्ग्याच्या पाठीमागं इकडच्या बाजूला नदी आहे, म्हणजे नदीच्या काठी बनवलेलं एक नगर होतं आणि त्या नगरात असलेला नगराचा रक्षक हा पूर्ण किल्ला, याची तटबंदी अशी पूर्ण इकडच्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने जे गाव होतं आपण पाहिलेला दरवाजा तिथेची तटबंदी. विहीर सापडली का? इथं आपल्याला विहीर सापडलेली आहे, ज्या विहिरीचा उल्लेख आहे हे पहा. इथं ही विहीर आहे, पूर्ण झाडात गेलेली आहे. इकडच्या बाजूने नदीच्या बाजूने तटबंदी आहे याला. इथून आपल्याला नदीचा प्रदेश दिसतोय का तो पाहू. हे पूर्ण झाडी भरल्या गवतांनी पूर्ण जाम झालेला परिसर आहे. हे आपल्याला जे दिसतंय ते नदीचं पात्र खाली, आणि ही अशी पूर्ण तटबंदी आहे याकडे. ही अशी इकडे नदी गेलेली आहे, इकडच्या बाजूने पूर्ण तटबंदी. आपण इकडे पाहिला तो किल्ल्याचा तिथे दरवाजा होता आणि तिथे बुरुज होता. तर आता अस्तित्व याचं काहीच उरलेलं नाही आहे. या झाडात कुठेतरी याचे बुरुज बघायला मिळतील, पण आता हे झाडं पाहिले तुम्ही तर एवढे भयानक तुफान रान माजलंय की याच्यात जाताच येणार नाही आता. ही ती धाम नदी आणि समोरच्या बाजूला दिसतो तो विनोबा भावे आश्रम पवनारचा. इकडे दर्ग्यात पण आलो होतो आपण. दर्ग्याच्या पाठीमागच्या बाजूला काय मिळतंय का शोधायचा प्रयत्न केला, पण काहीच नाही आहे. पूर्ण तटबंदीपर्यंत दर्ग्याचं बांधकाम आहे आणि त्याच्या पलीकडे डायरेक्ट नदी आहे. नाही, कुछ भी नाही मिला. तर या किल्ल्याचे असेच अस्तित्व संपलेलंच आहे. तो एक दरवाजा आणि हे झाडातले बुरुज जर कोणी भविष्यात संवर्धन जर याचं केलं तर एवढं बघायला मिळेल. तर चला, वर्ध्यातले अजून एक नामशेष गडी आपण डॉक्युमेंट करतोय. भविष्यात डॉक्युमेंट करायला व्हिडिओमध्ये पण काही दिसत नाही आहे, पण काहीतरी थोडेफार रेफरन्स तरी राहतील. चला, अशाच एका अजून अस्तित्वहीन असलेल्या किंवा काय परिस्थिती आहे माहिती नाही अशा गडीकडे जाऊ. तर आता आपण अवशेष अजिबात नसलेला पवनार किल्ला बघितला. त्यानंतर आम्ही मध्ये विनोबा भावे आश्रमाला थांबलो होतो. थोडंसं पवनारमध्येच येतो विनोबा भावे आश्रम पाहिला आणि आता आपण पुढं चाललेलो आहे तो वर्ध्यातलाच अजून अस्तित्वहीन असलेला किल्ला हिंगणी किल्ला. बघू आता, जसं थोडंसं वाचनात आलंय की या किल्ल्याचे अवशेष बऱ्यापैकी आहेत आणि किल्ला थोडाफार शाबूत आहे. तर किल्ल्यात काय काय मिळतंय बघायला ते बघू. चला, पुढे हिंगणी किल्ला दाखवतो तुम्हाला. आता आपण हिंगणीच्या किल्ल्याला आलेलो आहे. जायची अवस्था जर बघितली तर इथे कशासाठी आलाय. हे इकडच्या बाजूला बस स्टॉपचा एरिया आहे. इथून सुरुवात करावी लागते तुम्हाला. हे इकडे आता आपण बघतोय कशा कशाचं साम्राज्य आहे ते.
हे आता किल्ल्याच्याच परिसरात आहे आपण. तुमच्या आधी 2-3 वर्षापूर्वी कोणी व्हिजिट केलेली असेल आणि त्या माहितीवरती येत असाल तर खूप बदल झालेला असतो एवढ्या टायमिंगमध्ये. आता इथे आल्यानंतर हा इथे एका तटबंदीचे अवशेष आहे तिथं आतमध्ये. ही इथे हा बुरुजासारखं आहे, नक्की काय माहिती नाही, पण याच्यात पूर्ण हा एक बुरुज आहे. इथे मधमाशांचं पोळं आहे त्याच्यात, आत जास्त घुसू नका. तिथून इकडे आल्याच्या नंतर पाऊलवाट जातीये. ही पाऊलवाट सकाळी डब्बा घेऊन जाणार यांची, एका किल्ला बघायला येणार यांची, ते बघावं लागेल. कवठाचं झाड दिसतंय हा वरती, मस्त कवठांचा वास सुटलाय. हा हिंगणीचा किल्ला आणि हे किल्ल्याचे अवशेष. हे बांधकाम इकडं, इथे पण बांधकाम आहे. इथे खोदकाम केलेलं. कुठे आहे साप? बघा साप बघू का? मला वाटलं साप आला दिसला एखादा. हे इकडच्या बाजूने बघितलं ना, ही पूर्ण तटबंदी आहे याची, पुढं दूरपर्यंत आहे. इकडच्या बाजूला इथे आणि हा परिसर पण पूर्ण सगळं झाडात गेलेलं आहे. थोडंसं पुढे जाऊन बघू. आपण चप्पल घातलेली आहे, शूज नाही घातलेले. आणि या गवतात सरपटणाऱ्या प्राण्यांचं खूप जास्त वास्तव्य असतं. थोडंसं काळजीपूर्वक. इतिहासात खूप समृद्ध होत्या या गाड्या. जसा इतिहास गेला तसं याचं वैभव पण गेलं. वाट तर आहे पण केअरफुली आहे संख्या. हे बांधकाम आपण बघितलं होतं इथलं. इकडच्या बाजूने इथं एक बुरुज दिसतोय, इथं पण बांधकाम आहे. पण वाट एवढी खतरनाक आणि भयानक झालेली आहे. हे बघा इथे पण एक हे हा एक बराचसा जवळपास एक 7-8 एकरांच्या परिसरात आहे पसरलेली. इकडे हे अवशेष आहेत. पुढचे कित्येक वर्ष तुम्हाला बघायला मिळेल हे काय माहिती नाहीये, सध्या बघून घ्या. या हिंगणीच्या गाडीत आपण जसं जातो तसं 5च मिनिटात बाहेर पडतो. भयानक वाईट अवस्था आहे. आतमध्ये पूर्ण रान माजलेलं आहे, म्हणजे तुम्हाला पाय ठेवताना विचार करावा लागतो, एवढं रान माजलेलं आहे. अवशेष आहेत खूप जास्त, पण पूर्ण गवतात गेलेले आहेत. आणि तुमच्या उंचीपेक्षा जास्त गवत आणि झुडपं वाढलेली आहेत. त्यामुळे इथे शोधणं पण खूप अवघड आहे आणि फिरणं पण खूप अवघड आहे. इकडे जर काय अजून दिसलं तर बघूया आपण. बघा इथे हे पडलेले दरवाजाचे अवशेष आहेत. इथे आतमध्ये एवढंच आहे. तर हिंगणीच्या घडीत एवढंच दाखवता येण्यासारखं आहे. सगळ्या गाड्यांची अवस्था अशीच आहे इथली. आता आपली एक शेवटची गाडी उरलेली आहे वर्धा जिल्ह्यातली. ती गाडी बघून आपण आपल्या वर्धा भटकंतीचा शेवट करू. बघू आता त्या गाडीची अवस्था कशी येते तिकडून. तर विदर्भ सिरीजचा हा वर्ध्यामधील गाड्यांचा एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. पुढील भागात बघूया वर्ध्यातील राहिलेली एक गाडी. चला भेटू पुन्हा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.